नमस्कार मित्रांनो, फिजिक्स अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर याच्या अगोदरच्या लेक्चरला आपण 11चा फिजिक्स सुरू केलेला होता. प्रोजेक्टाईल मोशनचा आपण पार्ट बघितलेला होता. म्हणजे मोशन इन प्लेन या चॅप्टरमधून प्रोजेक्टाईल मोशन हा पार्ट बघितलेला होता. आणि त्या पार्टमध्ये आपण इक्वेशन ऑफ प्रोजेक्टाईल हे काल बघितलेलं होतं. तसेच प्रोजेक्टाईल मोशन काय कॉन्सेप्ट आहे हे आपण व्यवस्थितपणे बघितलेलं होतं. आजपासून आपण सुरू करतो त्याची ॲडव्हान्स पार्ट. जवळपास आपल्याला 2 लेक्चर लागतील. पहिल्यांदा आज आपण बघणार आहे टाइम ऑफ फ्लाईट. कॉन्सेप्ट पहिल्यांदा ऐकून घ्या बाळांनो. टाइम ऑफ फ्लाईट म्हणजे काय? तुम्ही सपोज एखादा ऑब्जेक्ट प्रोजेक्टाईल मोशनमध्ये नेताय. आता प्रोजेक्टाईल मोशन म्हणजे काय? तुम्ही एखादा दगड फेकताय, एखादा बॉल थ्रो करताय, चेंडू फेकताय. जेव्हा तुमच्या हातामधून तो सुटतो तेव्हा तो हवेमध्ये जातो, बरोबर आहे का? तुम्ही इथून फेकला तर तो असा जाईल, असा पडेल. जेव्हा तो हवेमध्ये आहे, तो हवेमध्ये तुमच्या हातामधून सुटल्यापासून आणि परत तो जमिनीवर जाऊन पडेपर्यंत एवढा वेळ तो हवेमध्ये असतो. याच्यावरती आपला कोणताही कंट्रोल नसतो. कंट्रोल कोणाचा असतो? त्याच्यावरती ग्रॅव्हिटीचा कंट्रोल असतो. मग जेव्हा हा ऑब्जेक्ट तुमच्या हातामधून सुटतोय आणि जमिनीवरती जाऊन पडतोय, हा जेवढा वेळ हवेमध्ये असेल ना त्याला आपण म्हणतो टाइम ऑफ फ्लाईट. ओके, आता हे टाइम ऑफ फ्लाईट म्हणजे हवेमध्ये असलेला वेळ. ऑब्जेक्ट जेवढा वेळ हवेमध्ये तेवढा. हे तर तुम्हाला समजलं. दुसरी गोष्ट, या टाइम ऑफ फ्लाईट मध्ये पण तुम्हाला 2 पार्ट आहेत. म्हणजे पहिली गोष्ट, लेट अस कन्सिडर, तुम्ही एक असा ग्राफ बघताय. तुम्ही हा चेंडू इथून फेकलेला होता, तो असा वर गेला आणि खाली आला, बरोबर? चेंडू असाच जातो. तुम्ही जर बघितलं, हा चेंडू वर गेलाय, खाली आलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला 2 पार्ट आहेत. कोणकोणते 2 पार्ट आहेत? जेव्हा तुम्ही हा फेकताय तेव्हा हा चेंडू काही वेळ वर जाईल, काही वेळ खाली येईल. म्हणजे याच्यामध्ये त्याला वर जायला काही वेळ लागेल, खाली यायला काही वेळ लागेल. मोशनमध्ये 2 पार्ट आहेत. तुमचा ऑब्जेक्ट काही वेळ वर जाईल, काही वेळ खाली येईल. मग याच्यामध्ये जेवढा वेळ तो वर जाईल त्याला आपण म्हणतो टाइम ऑफ ॲसेंड, आणि जेवढा वेळ तो खाली येईल त्याला आपण म्हणतो टाइम ऑफ डिसेंड. हे आहे त्याचे 2 पार्ट. आणि जेव्हा तुम्ही टाइम ऑफ ॲसेंड आणि टाइम ऑफ डिसेंड दोन्ही कंबाईन कराल तेव्हा तुम्हाला टाइम ऑफ फ्लाईट हे बघायला मिळेल. इथे जर तुम्ही व्यवस्थित बघितलं, इथं आपण एक ग्राफिकल रिप्रेझेंटेशन घेतलेलं आहे. याच्यामध्ये तुमचा हा असा मोशन फॉलो होईल तुमच्या ऑब्जेक्टचा. जेव्हा हा मोशन फॉलो होणार आहे, याच्यामध्ये तुम्हाला हा एक आहे मिड पॉईंट, आणि या मिड पॉईंटच्या अलॉंग वर जाण्याचा हा जो काही वेळ आहे याला आपण म्हणतो टाइम ऑफ ॲसेंड. इथून हा अशा प्रकारे खाली येईल, याला आपण म्हणणार आहोत टाइम ऑफ डिसेंड. हा झाला डायग्रामचा पार्ट. थिटा आहे अँगल ऑफ प्रोजेक्शन, म्हणजे आपल्याला प्रोजेक्टाईल अँगल आपण त्याला म्हणतो. अल्सो याच्यामध्ये तुमचा हॉरिझॉन्टल कंपोनंट आहे यू कॉस थिटा, व्हर्टिकल कंपोनंट आहे यू साइन थिटा. हे दोन्ही तर फिक्सच आहेत. आणि यू आहे आपली प्रोजेक्टाईल व्हेलॉसिटी. ओके, याच्यामध्ये जर व्यवस्थित बघितलं तुम्ही, यू आहे बरं का, हे एक मिनिट, ही झाली तुमची प्रोजेक्टाईल व्हेलॉसिटी यू. आता याच्यावरून आपण डेरिवेशन फाइंड आउट करतोय. ठीक आहे, डेरिवेशनचा पार्ट बघत असताना थोडंसं व्यवस्थित लक्ष द्या. सोपं डेरिवेशन आहे, 5 मिनिटामध्ये होऊन जाईल. तुम्ही फक्त लक्ष द्या बाळांनो. ओके, जर तुम्ही इथे व्यवस्थित बघितलं, आता हा पार्ट, पहिली गोष्ट, टी ए म्हणजे काय रे? टी ए म्हणजे टाइम ऑफ ॲसेंड, म्हणजे काय? वर जाण्याचा वेळ. टी डी म्हणजे काय? टाइम ऑफ डिसेंट, म्हणजे काय? मोशनमध्ये खाली येण्याचा वेळ. 2 तुम्हाला मिळाले. त्याच्यानंतर आपण फायनल व्हेलॉसिटी घेतोय. आता जेव्हा तुम्ही एखादा ऑब्जेक्ट फेकताय, तुमच्या हातामधून सुटलेला होता, जेव्हा सुटतोय ती असते इनिशियल व्हेलॉसिटी. आणि जेव्हा तो जमिनीवरती जाऊन पडेल, जमिनीवरती पडतोय म्हणजे असा तो पडेल, एखाद्या वेळेवर थांबेल, ती आहे आपली फायनल व्हेलॉसिटी. किती असेल? थांबलेला आहे म्हणजे किती असेल? 0. आणि इनिशियल म्हणजे काय? फेकण्याच्या वेळची. मग आपली फायनल व्हेलॉसिटी किती असेल? Vy = 0. ओके, तो आपण वाय मध्ये फेकलेला होता. आणखी इनिशियल व्हेलॉसिटी आपण या ठिकाणी बघतोय. जर तुम्ही ही इनिशियल व्हेलॉसिटी बघितली, ती असेल आपली uy. ओके, u हा इनिशियल कंपोनंट असतो अलॉंग y. आता मी इथून फेकतो आहे तो ऑब्जेक्ट वरच्या बाजूला म्हणजे y डायरेक्शन मध्ये वर फेकलेला होता. जरी आपण तो समोर फेकलेला आहे तर तो जमिनीपासून तर वर गेलेला आहे ना, त्याची पोझिशन सोडून, म्हणून आपण त्याला काय म्हणतो? तो अलॉंग दिस असेल uy. uy आहे तुमचा इनिशियल व्हेलॉसिटी. मग इथं काय आहे? u साइन थिटा. हा तुम्हाला दुसरा कंपोनंट मिळेल. दोन्ही कंपोनंट तुम्हाला मिळाले, फायनल आणि इनिशियल व्हेलॉसिटीज. ठीक आहे, आता ह्या 2 जर मिळालेल्या आहेत तर याचा पुढचा पार्ट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. यासाठी आपल्याला एक इक्वेशन कन्सिडर करावं लागेल. कोणतं? जे आपले इक्वेशन ऑफ मोशन आपण बघितलेलं आहे त्याच्यामधलं पहिलं इक्वेशन 2D अलॉंग दिस वाय डायरेक्शन. मग आपण बघूया इथं, कन्सिडर फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन of 2D
अलॉंग वाय डायरेक्शन. ओके, आपण फर्स्ट इक्वेशन कन्सिडर करतोय वाय डायरेक्शन मधलं 2D मोशनचं. काय आहे रे आपलं इक्वेशन? व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी, हे जनरल इक्वेशन आहे ते घेऊया अगोदर. व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. ओके, याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही वाय मध्ये मला पाहिजे म्हणजे व्ही वाय इज इक्वल टू यू वाय प्लस ए वाय टी हे इक्वेशन असेल, बरोबर. म्हणजे हे मला वाय मध्ये इक्वेशन मिळालं. ऑल्सो याच्यामध्ये मला यासाठी ॲक्सेलरेशन फाइंड आउट केली, बट ॲक्सेलरेशन इज, याच्यामध्ये ॲक्सेलरेशन असेल आपली ए वाय इज इक्वल टू मायनस जी. काय असेल? मायनस जी. आता ही मायनस जी का आहे रे बाळांनो? याच्यामध्ये जर तुम्ही व्यवस्थित बघितलं, तुम्ही ऑब्जेक्ट फेकताय अपोजिट साइड टू द ग्रॅव्हिटी, म्हणजे तुम्ही जमिनीपासून वरच्या बाजूला फेकताय. आपण जमिनीवरती काय आहोत? ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स, जी अर्थची ग्रॅव्हिटी आहे ती आपल्याला जमिनीवरती शाबूत म्हणजे कंटिन्युअसली अटॅच ठेवण्यामध्ये कारणीभूत आहे. मग याच्यामध्ये जर तुम्ही व्यवस्थित बघितलं, तुम्ही ऑब्जेक्ट जो फेकणार आहे तो काही वर जाणार नाही, तो पाठीमागे खाली येणार आहे. मग जरी तुम्ही फेकलाय तर तो ऑपोजिट डायरेक्शनला फेकलेला आहे, त्यामुळे आपल्याला इथं जी तर येईल पण तो मायनस येईल. डायरेक्शन इज अपोजिट टू ग्रॅव्हिटी. ह्याच्यामध्ये काय कोणाला डाऊट? तुमच्याकडे आता ज्या व्हॅल्यूज आहेत बाळांनो, ए वाय असेल, अल्सो यू वाय असेल, व्ही वाय असेल, या आपल्याला या इक्वेशनमध्ये पुट करायच्या आहेत. ठीक आहे, मग याच्यामध्ये आपण घेऊया, आपलं इक्वेशन होतं व्ही वाय इज इक्वल टू यू वाय प्लस ए वाय टी. व्ही वायची व्हॅल्यू किती होती रे बाळांनो? व्ही वाय होती आपली 0, यू वाय किती होती? यू साइन थिटा प्लस ए वाय किती होती? ही होती मायनस ऑफ जी, आणि टी आपला टीच आहे, त्याला आपण टी ए म्हणतो. काय म्हणतो? टी ए. टी ए फॉर टाइम ऑफ ॲसेंड. ओके, याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं मग 0 इज इक्वल टू यू साइन थिटा मायनस दिस जी टी ए, हे तुम्हाला इक्वेशन मिळेल. जी टी ए इथं मायनस आहे, इकडे आणलं तर काय होईल? पॉझिटिव्ह होईल. मग इकडे इक्वेशन होईल जी टी ए इज इक्वल टू यू साइन थिटा, हे इक्वेशन तुम्हाला मिळेल बाळांनो. याच्यामध्ये मला टी एचं इक्वेशन पाहिजे, मग जी आहे इथं मल्टिप्लाय करतो, तिकडे गेला तर डिवाइड होईल. मग टी ए इज इक्वल टू यू साइन थिटा अपॉन जी, हे इक्वेशन मला मिळेल फायनलाइज, आणि हे माझं आहे इक्वेशन फॉर द टाइम ऑफ ॲसेंड. घेऊया इथं मग दिस इज द इक्वेशन फॉर टाइम ऑफ ॲसेंड. ठीक आहे, याच्यामध्ये आपण याच्या पुढचं इक्वेशन फाइंड आउट करतो, ते म्हणजे आपल्या टाइम ऑफ फ्लाईटचं. आता बेसिकली जर आपण बघितलं, आपण कुठला पण ऑब्जेक्ट जर वर टाकतोय, असं काय होतं का रे? तो ऑब्जेक्ट 100 मीटर वर गेलाय आणि 200 मीटर खाली येतोय, किंवा तो ऑब्जेक्ट 50 मीटर वर गेलेला आहे आणि 100 फूट खाली येतोय, असं होतं का? जेवढा वर जाणार आहे तेवढाच तो खाली येणार आहे, बरोबर आहे का? ही आपली पहिली बेसिक लॉजिक. आता याच्यामध्ये जर तो जेवढा वेळ वर जातोय तेवढा वेळच खाली येणार आहे, मग याच्यामध्ये लागणारा टाइम पण सेम असेल वर जाण्यासाठी आणि खाली जाण्यासाठी. तर मग बघूया याच्यामध्ये टाइम ऑफ ॲसेंड जो आहे तुमचा टी ए इज इक्वल टू टी डी. टाइम ऑफ ॲसेंड हा तुमचा टाइम ऑफ डिसेंडचा एवढाच असतो. मग टी डीचं इक्वेशन काय होईल? यू साइन थिटा अपॉन जी, हे तुम्हाला इक्वेशन मिळेल. मग टी डीचं इक्वेशन जर मी सेपरेट लिहिलं या ठिकाणी तर मला इक्वेशन काय होईल रे बाळांनो? टी डी इज इक्वल टू यू साइन थिटा डिवायडेड बाय दिस जी, अँड दिस इज द इक्वेशन फॉर, कशासाठी असेल? टाइम ऑफ डिसेंड. ठीक आहे, डिसेंडचं इक्वेशन मिळालं आपल्याला, ॲसेंड मिळाला, डिसेंड मिळाला. आता काय काढायचे? टाइम ऑफ फ्लाईट काढायचं आहे. ऑल्सो टाइम ऑफ फ्लाईट इज हा येईल टी एफ. टी एफ इज इक्वल टू इक्वेशन असेल. आता याच्यामध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे वर आणि खाली जाण्याचा दोन्ही वेळ आपल्याला कंबाईन करायचे. ओके, मग घेऊया या ठिकाणी टी ए प्लस टी डी इज इक्वल टू ऑल्सो 2TA ऑल्सो 2TD. 2 का घेतलेला आहे? दोन्ही सेमच आहेत, मग इथं जरी टी ए लिहिलं तर चालतंय, 2TA होईल, टी डी लिहिलं चालतंय, 2TD होईल. इक्वेशन बघूया याच्यामध्ये काय होईल मग. टी एफ इज इक्वल टू, ह्यांचं इक्वेशन काय आहे? यू साइन थिटा अपॉन जी, इथं होईल 2, का तर इथं 2 आहे, आणि हे तुम्हाला मिळेल इक्वेशन फॉर टाइम ऑफ फ्लाईट. मग इथं काय लिहूया आपण? दिस इज द इक्वेशन फॉर टाइम ऑफ फ्लाईट. ओके,
असं आहे आपलं हे डेरिवेशन. क्वेश्चन जर बघितला टाइम ऑफ असेंट, टाइम ऑफ डिसेंट, टाइम ऑफ फ्लाईट हे तुम्हाला कॅल्क्युलेट करण्यासाठी आणि याच्यावरती डायरेक्टली तुम्हाला फॉर्म्युला बेस क्वेश्चन बनतोय नीट सारख्या एक्झामसाठी, CET सारख्या एक्झामसाठी. त्यामुळे हा पॉईंट 100% करा मित्रांनो, खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ज्या तुमच्या कलिग्सला, फ्रेंड्सला फिजिक्स आणखीन टफ वाटतंय त्यांना आपल्यासोबत तुम्ही आपल्या चॅनलसोबत कनेक्ट करून द्या. त्यांना आणखीन आपण सोपं करून देण्याचं काम करूया जसं तुम्हाला करून देतोय. हे होतं फर्स्ट पेज, हे आहे तुमचं सेकंड पेज आणि हे आहे तुमचं थर्ड पेज. व्यवस्थितपणे लिहून घ्या. सोपं असं डेरिवेशन आहे, याचे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन परत पण लिहू शकताय तुमच्या टाईमनुसार. असं होतं इक्वेशन. नेक्स्ट लेक्चरला आपण याच्यामध्ये 2 इक्वेशन राहिलेत आपले ते बघणार आहे. कोणकोणते 2 इक्वेशन आहेत तर याच्यामध्ये आपले 2 इक्वेशन जे राहिलेले आहेत ते आपले इक्वेशन्स आहेत जवळपास हाईट ऑफ प्रोजेक्टाईल आणि रेंज ऑफ प्रोजेक्टाईल. ते 2 तुम्हाला नेक्स्ट लेक्चरला होतील. आणि त्याच्यानंतर आपले काही कंपोनंट्स आहेत CEMचे, सर्क्युलर मोशनचे. त्यानंतर चॅप्टर आपला एंड होईल. CEDचे काही क्वेश्चन आपण घेणार आहोत. ठीक आहे, कनेक्टेड राहा चॅनलसोबत. चॅनलला आपल्याला लेक्चरला जास्तीत जास्त लोकांपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला याच्यामध्ये काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकताय. ओके, लेक्चर ज्यांना चांगलं वाटतंय त्यांनी कमेंट बॉक्समध्ये डन असा कमेंट करू शकताय. ओके, थँक्यू सो मच.